नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, ही अशी सुंदरशी साडी अशी माझ्याकडे शिवायला आलेली आहे ब्लाऊज। तर बघा, ही रेड कलरची आणि गुलाबी कलरची मिक्स कलरची साडी आहे। तर बघा, खूप सुंदर अशी याच्यावरती डिझाईन आहे आणि हे काठ आहे। तर बघा, याच्यावर सुंदर असे टिकली वर्क आहे काठाची याप्रमाणे आणि त्याच्यावर मोराचे काठ आहे। तर बघा, एकदम सुंदर अशी साडी आणि याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे मोरपंखी कलरचं आणि याला फॉल लावून घेणार आहे। तर बघा, याला फॉल पण काढून घेतलेला आहे मी। तर बघा, हे ब्लाऊज पीस आहे आणि हे मापाचं आहे प्रिन्स कट। तर ही पण मी शिवलेलं आहे ब्लाऊज वेलवेटचं। तर बघा, याचं वाला पॅटर्न मी पहिलेच कापून ठेवलेलं आहे कारण हे जुन्या कस्टमरचं ब्लाऊज आहे। तर बघा, आता मी इथं अस्तर घेतलेलं आहे। तर बघा, बंद बाजू माझ्याकडून घेतलेली आहे। तर बघा, हे पॅटर्न असं आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर बघा, डबल घडी आहे आणि बंद बाजू माझ्याकडून आहे। तर बघा, हे पॅटर्न असं याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने। तर जे पहिले कस्टमरचे म्हणजे माझ्याकडे ब्लाऊज कायम शिवायला येते मी तेच वाला असं पॅटर्न पेपर कटिंग करीत असते आणि जपून ठेवत असते, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपल्याला हे काढून घ्यायचं असतं। तर बघा, याप्रमाणे आपल्याला तर हे ब्लाऊज आहे प्रिन्स कटचं कट करायचं आहे। तर याप्रमाणे आपण पेपर कटिंग अशी ठेवून घ्यायची आहे, खडूने मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, ही बाही 10 इंचाची आहे जी पेपर कटिंग घेतलेली आहे मी। तर बघा, आपल्याला याच्यामध्ये अजून वाढून घ्यायचं आहे। तर बघा, याची आपण पहिली उंची बघून घेऊया की आपल्याला बाहीची उंची किती आहे। तर बघा, ही 9.5 इंचाची आहे। तर आपल्याला 10.5 इंच घ्यायची आहे, म्हणजे अर्धा इंच वाढून घ्यायची आहे आणि मार्जिंगसाठी घ्यायची आहे आपल्याला। तर ही आपल्याला 10.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। तर बघा, मार्किंग करून घेतलेली आहे आणि याच्यावरती आता खडूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आणि बघा, मी एक समोरचं पॅटर्न आहे प्रिन्स कटचं, तर ते मी दुसऱ्या अस्तरवरती काढून घेतलेलं आहे। तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया। तर बघा, नवीन ब्लाऊज आले तर मी शक्यतो पॅटर्न नवीनच कापित असते, म्हणजे पेपर कटिंग कापित असते कारण नको चुकायला। त्याच्यामुळे मी प्रत्येक कस्टमरचं ब्लाऊज जेव्हा घेते तेव्हा पेपर कटिंग करीत असते। तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया। तर बघा, याच्यावरती मी खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन टाकलेले आहे, बाही कटिंग टाकलेली आहे, प्रिन्स कटिंग टाकलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने। ते पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोपी पद्धत टाकलेली आहे। आणि हे ब्लाऊज मी जे कटिंग केलेले आहे प्रिन्स कटचे वगैरे ते एकदम सुंदर असे बसते। तर बघा, आता आपण हे ब्लाऊज पिसावरती कट करून घेऊया। तर बघा, याप्रमाणे अशा आपण कापडावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं या पद्धतीने आणि अर्धा इंच साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे पॅटर्न पूर्ण। तर बघा, हे 2 ब्लाऊज माझ्याकडं आलेले आहे। तर बघा, त्याला फॉल लावून घ्यायचा आणि हे पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर बघा, हे मी ब्लाऊज पहिले कंप्लीट करून घेतलेलं आहे, हे पण तुम्हाला मी डिझाईन टाकलेली आहे आणि अशी फुगाबाई घेतलेली आहे याचीवाली या पद्धतीने। आणि हे 4 टक्स ब्लाऊज आहे। तर याची शिलाई मी 300 किंवा 350 रुपये घेणार आहे कारण याची बाही डिझाईनची आहे। तर बघा, हे 2 ब्लाऊज पण कट करून घ्यायचे आहे। आता आपण हे ब्लाऊज शिवून घेऊया आणि साडीला पिको फॉल करून घेऊया। तर बघा, इथं मी पॅटर्न हे पाठीमागचं तर बघा, याची उंची तुम्हाला मी दाखवलेली आहे, कट करून घेतलेली आहे। 10.5 इंच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे, इथं 2.5 घ्यायचं आहे आणि वरती 2.25 घ्यायचं आहे। तर बघा, आपण आता याचा साधा सिंपल असा गोल गळा घेणार आहे। तर बघा, आता आपण हे गळा कट करून घेऊया आणि अस्तर आपल्याला कट करून घ्यायचा या पद्धतीने असं। तर बघा, हे ब्लाऊज पीस आहे, हे आपल्याला सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, ते तयार करून घेऊया आणि बाईचं आपण या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। अशी बाई मी तयार करून घेतलेली या पद्धतीने, अशी सुंदर अशी बाई डिझाईन तयार करून। तर बघा, हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे या पद्धतीचं असं।
तर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर बघा बाईला मी अशी डिझाईन टाकलेली या पद्धतीने आणि साडीतल्या कापडातलं इथं एक बॉर्डर लावून घेतलेली आहे अशी पायपिंगसारखी आणि इथे एक छोटंसं लटकन केलेलं आहे या पद्धतीने आणि हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर बघा याच्याच याला लटकनाचे बनवले आहे, नॉट आयती आहे. तर बघा आणि पाठीमागून गोल गळा घेतलेला आहे या पद्धतीचा असा आणि याला लेस लावून घेतलेली आहे. तर बघा याचीवाली मी शिलाई घेणार आहे. तर बघा प्रिन्स कटची मी 300 रुपये शिलाई घेते आणि याला लेस लावलेली आहे, नॉट लावलेली आहे आणि बाईला अशी डिझाईन बनवली आहे. तर मी याचीवाली शिलाई 400 रुपये घेणार आहे. तर बघा ब्लाऊज पण झालेला आहे आणि हे तुम्हाला मी दाखवलं होतं ते ब्लाऊज मी कट केलेलं आहे आणि हे एक दाखवलं होतं ते पण मी एक शिवून घेतलेलं आहे या पद्धतीने. फोरटक्स ब्लाऊज आहे. तर बघा हे पण शिवून झालेलं आहे आणि साधाच गोल गळा आहे, म्हणजे मटका टाईप गळा आहे आणि त्याला लेस लावून घेतलेली आहे आणि लांबाई घेतलेली आहे या पद्धतीने 10 इंचाची. तर बघा हे पण ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे माझं. तर याची शिलाई मी 200 रुपये शिलाई घेते आणि याला अस्तर 3 दिलेले आहे आणि याचीवाली मी शिलाई म्हणजे आता याला लेस लावलेली आहे तर मी याची शिलाई 200 रुपये घेणार आहे, लेस लावलेली आहे म्हणून. आणि दोरा वगैरे पण आपला लागतो त्याच्यामुळे मी याची 200 रुपये शिलाई घेणार आहे. आणि हे पण कट केलेलं आहे, एक हे साधं ब्लाऊज कट केलेलं आहे आणि हे आणि हे दोन्ही एकच गिरायकाचं आहे. तर बघा हे म्हणजे दोन ब्लाऊज झालेलं आहे कंप्लीट शिवून हे आणि हे 2 कट करून ठेवलेलं आहे आणि ही साडी पण पिको फॉल झालेली आहे. तर बघा आजचा हा लॉक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.